गुड मॉर्निंग. सकाळी नाश्त्यासाठी छान पास्ता बनवला कारण की शिवायची संडेची सुट्टी आणि संडे म्हटलं तर स्पेशल झालंच पाहिजे. यासाठी कांदा अगदीच बारीक चिरून घेतला. दुसरीकडे पास्ता शिजवून घेतला आणि पास्ता नेहमी मी छोट्या कुकरमध्ये शिजवते, पटकन शिजतो. देन कढईमध्ये फोडणी देऊन सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू यामध्ये टाकून घेतल्याने टेस्ट खूप छान येते. देन दुपारी डेली वेअर कुर्तीचा व्हिडिओ शूट केला जो ऑलरेडी चॅनलवर अपलोड केला आहे. त्यानंतर कपड्यांच्या घड्या घातल्या. हल्ली ना पावसामुळे कपडे सुकण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो, लवकर कपडे सुकत नाही आणि खूप गडबड सुद्धा होते. त्यानंतर लगेचच बेड देखील आवरला. संध्याकाळी सगळा आळस निघून जावा म्हणून टीव्ही पाहत पाहत कॉफी पिली आणि पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागले. आज काळ्या घेवड्याची आमटी बनवायची होती, जी की माझ्या माहेरी खूप खाल्ली जाते आणि मलाही खूप जास्त आवडते. आणि ही आमटी ना मी अगदी सोप्या पद्धतीने बनवते. तेलामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन कांदा आणि लसूण यामध्ये छान परतवून घेते. पुन्हा यामध्ये हळद, मीठ आणि मसाला टाकून शिजवलेले घेवडे यामध्ये टाकते. छान टेस्टी बनते ही आमटी. त्यानंतर झोपण्यापूर्वी स्किन केअर केलं. थोडंसं एव्हरयूजचं फेस पॅक उरलं होतं, ते चेहऱ्यावर अप्लाय करून 10 मिनिटानंतर पुन्हा पुसून घेतलं. आणि आठवड्यातनं 2-3 वेळा जरी तुम्ही स्किन केअर केलं तरी बऱ्यापैकी पिंपल्सचा प्रॉब्लेम दूर होतो. तर चला, इथे शिवायचा मस्त डान्स चाललाय. बाय.